जय बाळवा मित्रांनो. जय बाळमामा. मी सांगली प्रवीण. आज आपण यांची ओळख करून घेणार आहे. तर दादा पहिले तुमची ओळख सांगा. मी सांगोला तालुक्यात पारे म्हणून गाव आहे, हा त्या गावचा आहे. माझा तालुका सांगोला येतोय, जिल्हा सोलापूर येतोय. माझं नाव सुरेश बबन जाधव. बरं, आपल्या आता बाळवा माझ्या मेंढीचा छंद तुम्हाला कसा काय लागला, केव्हापासून सेवा करताय काय? मला तसं योगायोग सांगायचं म्हणजे का नाही, मी सुरुवातीला मला वाटतं 2007-08 साली मला असंच एक माझा चुलत भावा तो म्हणला होता, सोनंदला एक माणूस आहे बाळवा माझा भक्त आहे, आपण जाऊन बघूया. आम्ही सहज गेलतो संध्याकाळी 8 वाजता त्यावेळी भेटायला म्हणून. त्याला भेटलो, पण माझ्या एवढा विश्वास बसला नाही. कुठलं सोंदू बुवा बांधू बुवा कुठल्या बी देवावर काय बी बघते ते, त्याच्या विश्वासावर मी त्या भरोश्यावरच गेलो नाही. त्यामुळे मी काय केलं, त्या दुर्लक्ष केलं आणि डायरेक्ट आपल्या आपलं कामाला मागे लागलो. पण योगागान 10ला लग्न झालं. लग्न झाल्यावर 11ला मला एक जोडदार दुसरा भेटला. त्याच्या एवढं पोटात दुखत होतं की तो प्रत्येक आमुषाला बाळूमाला जायचा मुंबईतनं. हा मला म्हणायचा मी प्रत्येक आमुषाला जातोय, बाळूमाला चालल्यापासून माझा फरक पडलाय. तरी पण मला विश्वास बस ती मला म्हणत तुम्ही एकदा दोनदा चला जाऊया बघूया जरा जाऊया चला. मी म्हणायचं काय असलं काय नसते, मला काय एवढं विशेष वाटायचं नाही. मी फक्त माझ्या ज्योतिबाला जायचो आणि चिंचणीला जायचो आणि तेवढं मला ह्या हिशोबाने मी चालायचो. या हिशोबाने आपलं वर्षात एकदा. पण योग असा आला एक दिवशी योगागन सहज असं मला मी जी बकरी चाललेली दिसली अशी मला पण जरा बरं वाटलं, जाऊन बघूया एकदा म्हटलं. म्हणून सहज दुसऱ्या एका जणा संग आदमापूरला गेलो. आदमापूरला गेलो तेव्हा जर तिथलं वातावरण बघितलं की तिथं कोण असं 10 रुपये 5 रुपये असं दक्षिणा नाही काय नाही. कोणाला देव वाटलं तर डायरेक्ट दान पेटी, नसेल तर डायरेक्ट आपली पावती. म्हणजे डायरेक्ट मंदिरात असं भोंदू बुवासारखं कोण एक्स्ट्रा पैसे घेत नाही किंवा काय तर बघणार देवरशी बघणार हे सांगणार ते तसलं कधी तू कोण बघत नव्हतं. ह्याच्यावरनं मला जरा हे कुठं तर ह्या देवात आहे. आमच्या कुलस्वामी ज्योतिबा आहे, तिथं सुद्धा पुजारीला गेलं ना दक्षिणा टाका, पाया पडायच्या आधीच दक्षिणा टाका, पहिली घाय करते दक्षिण. तसं ना बिलकुल ह्या देवाजवळ कुठलाही पुजारी कोण म्हटला नाही मला दक्षिणा टाका. चिंचणीला सुद्धा गेलं तर पुजारी म्हणायचा दक्षिणा टाका, पण असं ह्या देव मामांजवळ कधी दक्षिणाचा विषय नाही. त्यामुळे मला मामावर विश्वास पटला. मी जवळजवळ 6 आमुषा केल्या, त्यानंतर 5-6 पौर्णिमा केल्या, कारण ज्योतिबाला पौर्णिमा चालते त्या म्हणून. असं करत 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 मला जी छंद लागला त्याच्यानंतर मी आता शनिवारी जातो मुक्कामला आणि रविवारी अभिषेक घालून रिटर्न येतो. असा मी प्रवास चालू केला. मला जसं बाळमामाच्या सेवेत चाललोय तसं मला एकदम एवढं चांगलं वाटायला लागले ना. प्रत्येक गोष्टीत पाठीमागे 2 वर्षा पाठीमागे सेवा करायला आलो त्यावेळेस पण मी करून गेलो 10-11 दिवस. माझ्या ह्याच्या कामातून मला काही जास्त जमत नाही. माझ्या 3-4 गाड्या आहेत, गाड्या सुद्धा घ्यायचं माझ्याकडे 1 रुपया नव्हता. असंच बहिणीकडून पैसे थोडे 1 लाख 2 लाख 2 लाख गोळा केले. माझ्या 3 बहिणी आहेत, त्या पण 2 सोना चांदीला आहेत आणि 1 शेतकऱ्याचे. बहिणीकडून पैसे घेऊन मी गाडी पहिली घेतली. पहिली गाडी पार्टनरशिप मध्ये घेतली, दुसरी आणली. पार्टनर थोडा जरा लागला, थोडा 2 नंबर करायला. त्यामुळे त्याला सरळ सांगितलं हे तुझं गाडी धर आणि तुला एक देतो. त्याने 1 रुपया दिला नव्हता पण त्याला गाडी दिली. का तर बोलण्याचा शब्द दिलेला होता त्याला, असं म्हणून त्याला गाडी दिली. हिशोब तुटला. त्याच्यानंतर मी हळूहळू करत माझ्या स्वतः 4 गाड्या केल्या. 4 गाड्या. पार्टनरला एक शब्द दिला तुला गाडी देणार, त्याला नाही दिलं पैसे पण त्याने मेहनत केली माझ्याजवळ. त्यामुळे त्याला एक गाडी दिलेला शब्द देऊन टाकला, त्याला एक गाडी ताब्यात दिली. अजून माझ्या नावावर पण दिले त्याला. आपलं चालवतो हा एकदम देवाने एकदम 1 नंबर केले. माझं काय नसताना माझे आई वडील अक्षरशः ऊस तोडी आणि गोवा करत होते. पण ह्या देवाच्या जसा सेवेला लागलो ना तसं पूर्ण माझ्या आई वडिलांचं ऊस तोडी थांबली, सगळी व्यवस्थित चांगलं थांबलं. माझ्या पण एका 4 गाड्या झाल्या. मुलं हॉस्टेल आता सध्या सुद्धा गेल्या वर्षी पण तसंच केलं. पण आता पण माझी बायको आदमापूरला, आता आज मी निघणार आहे, माझ्या सेवेचा लास्ट दिवस आहे आज इथला. मी आज निघणार आदमापूरला जाणार, तिथून बायकोला घेणार आणि मग घरी जाणार. का तर त्यांना तिथं मंदिरात सेवेला ठेवलंय. लेडीज आपल्या या मेंढक्याच्या पावलीत चालत नाही. त्यामुळे आदमापूरमध्ये विचारलं, तिथे 1-2 सेक्युरिटी ओळखीचे आहेत, ट्रस्टवाली 1-2 ओळखीचे आहेत. त्यांच्याशी रिक्वेस्ट केली, त्यांनी पण नाही म्हणत होते. रिक्वेस्ट करून त्यांना म्हणलं सेवेसाठी ठेवतो, म्हणलं रूम बुक करून तिला तिथे ठेवले. आज जाताना तिथं जाणार, तिला घेणार, मग घरी जाणार. म्हणजे मामांनी माझं एवढं चांगलं केलं ना. मी तर म्हणतोय जसं आहे असं अजून एक थोडे दिवस टिकलं तर माझ्या गाड्या नेले होते. नील झालं ना माझा सुखी परपंच चालतोय. फक्त देवाला आतापर्यंत साथ दिली, अशी थोडी अजून साथ द्यावं हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपल्या गाड्या म्हणजे कसले त्या गाड्या? ट्रेलर गाड्या आहेत, त्या मोठ्या 40 फुटी ट्रेलर आहेत, ओडिशीला चालते ते टेलर आहेत. मला वाटतं टेलर मध्ये त्याची किंमत पण भरपूर असेल. साधारणतः एक गाडी 35 पर्यंत जात्या रोडवर येईपर्यंत, अशी 35 लाखापर्यंत. पण त्याचं काय लोन होतंय पूर्ण. आपण काय हप्ते असते, हप्ते भरायचे, ड्रायव्हरचं बाकी मॅनेज करायचं, हे चालू आहे. मी स्वतः 17 वर्ष ड्रायव्हिंग केल्या आणि आता मी गाड्या घेतल्या त्या. म्हणजे मला वाटतं मी गाड्या आता 3 वर्ष झालं ड्रायव्हिंग थांबवल्या. जसं मामांच्या 2 वर्षा पाठीमागे सेवेला आलतो त्यावेळेस
थोडी थोडी ड्रायव्हिंग थांबवली होती आणि आता पूर्ण स्टॉप केल्या. ड्रायव्हर ठेवून आपलं सगळं मॅनेज होतंय, सगळं व्यवस्थित सुखरूप चाललंय, एकदम काही अडचण नाही मला. तर आपल्या बाळमामाच्या भक्तीत आल्यापासून काय बदल काय घडला, काय कसं काय झालं काय? नाही, मला कुठली गाडी जे माझ्याकडे सांगतोय काय, कधी कधी हप्ता उद्या सकाळी आहे आणि आज माझ्या अकाउंटला किती 3,000 4,000 कधी 10,000 अकाउंटला असतात, पण सकाळचा 72,000 हप्ता कसा जातोय आणि कसा नाही मला लक्षात पण येत नाही. आतापर्यंत जवळजवळ मला 5 ते 6 वर्ष झाले या लाईनला आहे, कधीही माझा हप्ता बाउन्स झाला नाही. सगळं टायमिंगला गेले. मला ड्रायव्हरनं अचानक फोन केला, शेठ मला पैसे अर्जंट पाहिजे, मला काय माहित नाही, मला पैसे पाहिजे. त्याला सुद्धा पैसे मी मॅनेज करून दिले. पण तकलीफ अशी कधी झाली नाही बाबा भेटलं नाहीत पैसे, दिले नाहीत, कोणाला मागितलेत कोणी नाही दिलं, असा कधी विषय झाला. देवाच्या आशीर्वादाने एकदम व्यवस्थित ठीक चाललंय सगळं, बऱ्यापैकी देवाने साथ दिल्या मला. आता किती दिवस आला तुम्ही सेवेला बाळमामाच्या? मी काय जास्त दिवस नव्हतो, 11 दिवसासाठी म्हणून आलो होतो. आज माझा 9-10 दिवस असेल. आता आजचा मुक्काम मी आदमापूरला करणार आणि उद्या सकाळची पहाटेची आरती करून मी घरी जाणार. मग तिथून आपल्या मॅडमला घेऊन जाणार निघून घरी. आता तुमच्यात एवढ्या गाड्या आहेत, एवढं ही सगळं आहे बाबा, मागे एवढं ही असताना सुद्धा तुम्ही देवाच्या सेवेत कसं काय आला काय? नाही, मी विचारच केलता, चाललं तर चाललं, बिघडलं तर बिघडलं, काय गाशे ना, पण एक 10 ते 11 दिवस देवासाठी वेळ द्यायचा. आणि वेळ म्हणजे कसं, आज फक्त जायचं आणि पाया पडून यायचं नाही, आपण मेंढी सोबत दिवसभर फिरायचं. आपल्याला जेवढं होतं तेवढं फिरायचं, आपल्याला जास्त काय कळत नाही, यातलं समजत नाही, जेवढं होतं तेवढी सेवा करायची नाही यायची म्हटलं. मग मला मेंढी माऊलीत आपल्या भरपूर साथ दिली. हे आमचे काका आहेत, त्या काकांनी मला या आटपडीचे आहेत, पण ह्यांनी पण सपोर्ट चांगला केला. तुम्ही आहेत कान मालक आपले पांडुरंग मासाळ आहेत, पांडुरंगनं पण सपोर्ट केला. कधी बाबा म्हटलं नाही तुम्ही मागेच राहताय, तिथंच थांबताय, बघत नाही, असं कधीच नाही. सगळ्यांनी जर चुकलं तरी सांभाळून घेतलंय मला. आणि आपले राहुल दादा कारभारी आहेत 15 नंबर बघायचे, त्यांनी सुद्धा मला असं कधी म्हटलं नाही बाबा तुम्ही येताय लगेच जाताय असं कसं काय. कधीच सपोर्ट, कुठल्याही गोष्टीचा असं मला तकलीफ या पालखीत कधीच वाटली नाही. एकदम शांत वातावरण वाटतंय, फ्रेश वाटतंय एकदम. आता आपला आणि विशेष म्हणजे जर सांगायचं म्हणजे ह्या ज्या जागेवर आता बघा आलाय, काल परवा दिवशी आला इथं, पण इथं भरपूर दिवसाला पाऊस पडला नव्हता. इथले शेतकरी सांगायचे पाऊस भरपूर दिवस झाला नाही, चारा नाही, आमच्याच बकऱ्यांना चारा नाही. पण ज्या दिवशी इथं आपला बघा इथं येऊन स्टॉप झाला, त्याच दिवशी संध्याकाळी एवढा मुसळधार पाऊस पडलाय, रात्री पण पाऊस पडलाय, चांगली बांध भरासारखा पाऊस पडलाय. शेतकरी पण एवढा खुश आहे ना इथला, सरळ म्हणतात मामा या तळावर आलेत तसा पाऊस चालू झाला म्हणते. सगळ्यांचंच कल्याण झालंय. आता मागच्या गावाला पण काहीतरी पाऊस नव्हता बहुतेक. हा, तिथे पण पाऊस नव्हता. ज्या दिवशी तिथून तळ हलणार त्याच दिवशी पाऊस चालू झाला. त्या दिवशी म्हणजे पाऊस पडला म्हणजे लय मोठा पडला, मोठा पडला पाऊस, पाऊस भरपूर झाला. आता एवढ्यात ही पांडुरंग ही सगळेजण नाही, सगळेजण दिवसभर पावसात भिजतेत करतेत, पुन्हा संध्याकाळी आता हे बघा पाल मारलेत, या पालाखाली झोपायचं, पाऊस साईडनं पाणी जातंय, पण कधी म्हणणार नाहीत. आता मी काय सोडा, मी आलो तर माझ्या गाडीत झोपतोय, मी काय मोठं बोलत नाही. गाडीत झोपायसाठी बेड बनवलं, ते गाडीत झोपतो आपलं, आणि सकाळपर्यंत आपली आरती करून पाठवायची, आपलं बकऱ्यासोबत दिवसभर जेवढं आपल्या घडतंय तेवढी सेवा करायची. जेव्हा आपली सेवा होईल तशी होईल. हो 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 हो. आता पुढचा प्लॅन काय, कधी आहे काय आपल्या मामाच्या बकऱ्या? आता माझं नियोजन चाललंय, गुढीपाडव्याच्या टायमाला पांडुरंगने आपल्याला सांगितलं की त्यावेळेस कार्यक्रम चांगला असतो आदमापूरला, ते गुढीपाडव्याच्या अगोदर एक वेळ एकदा येऊन जावा म्हटलेत. दादा आलेत. दादा जय बाळमामा. दादांचं